अशा रीतीने आपल्या आजच्या या प्रवासातली सगळ्या कलाकारांची सगळ्या पॅसेंजर्सची गाणी संपलेली आहेत आणि आता वेळ आली आहे एका प्रवासाला आपल्या बसमधून उतरून जाण्याची. अर्थातच वेळ आली आहे एलिमिनेशनची. मी सगळ्या कलाकारांना मंचावर बोलवतो. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी कालच्या आणि आजच्या भागातल्या गुणांची टोटल करून आज डेंजर झोन मध्ये कोण तिघ जण आहेत हे जाहीर करा. सतीश तारे, दीप्ती भागवत, आणि मोहन जोशी. आज आपल्यामधून कुणाला आपल्याला निरोप द्यावा लागतोय? सतीश तारे. मला आज निरोप द्यावा लागणार आहे. सॉरी. झी मराठीचा सारेगम प सोहळा, ज्यात रमला रसिक जन सगळा. झी मराठीचा सारेगम प सोहळा, ज्यात रमला रसिक जन सगळा. कलावंत इथे जे गाती, त्यांची असे खूपच ख्याती. सूर लावून या अभिनय करती आगळा, ज्यात रमला रसिक जन सगळा. काय सांगू इथला वाद्यवृंद, करी सर्वांना बेधुंद. तंत्रज्ञ आणि मेकअप ड्रेपरी मेळा, ज्यात रमला रसिक जन सगळा. दोन गुप्त इथे जे गुरुजी, सर्वांचे कौतुक करती. गुणग्राहकता नि अनुभव तो वेगळा, ज्यात रमला रसिक जन सगळा. सोहळा मी सोडून जाणार, सगळ्यांची आठवण होणार. या आठवणीने होईन कावरा वावरा, ज्यात रमला रसिक जन सगळा. झी मराठीचा सारेगम प सोहळा, ज्यात रमला रसिक जन सगळा. सतीश, असं निरोपाचं भाषण आधी लिहून ठेवायचं नसतं. तू फार सुंदर काव्य लिहिलेस. थँक्यू. फार छान. सतीश दादा, आज या मंचावरून जरी तुम्हाला निरोप द्यावा लागतोय तरी सुद्धा आमच्या मनात असलेलं तुमचं स्थान अगदी तसंच आहे. आतापर्यंत तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करत आलेले आहात, तसंच यापुढेही करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.